तुम्हाला जेव्हाही पेन होतो किंवा ॲसिडिटी, गॅसेस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल आणि तुम्ही इमिजिएटली गोळ्या घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। मी 4 होम रेमेडीज सांगणार आहे। तुम्ही त्या रेग्युलरली घेतल्या तर तुम्हाला मेडिसिनची गरज लागणार नाही। त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे आलं। आलं हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे, म्हणजे सूज कमी करण्यासाठी आलं खूप फायदेदायक असतं। तर आलं हे पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी पण फायदेदायक असतं। सो जर तुम्हाला गॅसेस, ब्लोटिंग किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल किंवा सतत पोटामध्ये दुखत असेल तर तुम्ही आलं रेग्युलरली घेऊ शकता। पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे हळद। सगळ्यांनाच माहिती आहे की हळद खूप फायदेदायक आहे। सो हळदीमध्ये बरेच गुणधर्म आहे। पहिला आहे अँटी इन्फ्लेमेटरी, शरीरातली सूज, पेन कमी करण्यासाठी आणि शरीरातलं सर्क्युलेशन चांगलं चालण्यासाठी हळद फायदा देतं। सो जर तुम्हाला बॉडी पेन होत असेल किंवा मसल्समध्ये दुखत असेल तर तुम्ही हळद रेग्युलरली घेऊ शकता आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। सोबतच हळद एक इम्युनिटी बूस्टर पण आहे। तुम्हाला जर सतत इन्फेक्शन होत असणार तर तुम्ही हळद रेग्युलरली घेऊ शकता, कारण हळद शरीरातली इन्फेक्शन कमी करण्यासाठी खूप फायदेदायक असते। त्यानंतर दुसरा आहे जिरं। बऱ्याच जणांना माहिती आहे की जिरं आपल्या पचनक्रियेसाठी खूप फायदेदायक असतं, म्हणजे स्पेशली जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा गॅसेसचा त्रास होत असेल तर तुम्ही जिरं रेग्युलरली घेऊ शकता। त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे गार्लिक। सो लसणाचे पण बरेच फायदे आहेत। सो पहिले जे आहे ते म्हणजे हार्ट हेल्थ। सो लसूण जे आहे ते ब्लड प्रेशर नियंत्रणात आणतं आणि जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याला कमी करतं। त्यानंतर लसूण एक इम्युनिटी बूस्टर आहे। सो जर तुमच्या शरीरामध्ये कुठे इन्फेक्शन असेल, स्किनमध्ये इन्फेक्शन असेल, रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल किंवा सर्दी खोकला सतत होत असेल तर लसूण हे कमी करण्यासाठी लसूण खूप फायदेदायक आहे, कारण लसणामध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात, म्हणजे व्हायरसेस, बॅक्टेरिया यांचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी लसूण खूप महत्त्वाचं असतं।